तथागत भगवान गौतम बुद्ध 2329 वर्षापूर्वी ज्यांच्या काळात अफगाणिस्तानपर्यंत भारत बौद्धमय होता, असे भारत बौद्धमय होता आणि ज्यांचं राज्य त्या अशा खंडापर्यंत पसरलेलं होतं आणि ज्यांनी प्रत्येक खंडामध्ये बौद्ध धर्म पसरविला होता असे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक. विश्वाचे एक नंबरचे विद्वान ठरलेले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न तसे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाल साहित्यिक बुद्धभूषण ग्रंथाचे लेखक बुद्धभूषणकार छत्रपती संभाजी राजे, सर्व महापुरुष, सर्व महामहिला, संत, शहीद आणि ज्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक क्षेत्रातील स्त्री पुरुषांनी बालकांनी अनमोल असं कार्य करून जातीच्या पलीकडे जाऊन अनमोल असा कार्य करून इथपर्यंत देश आणून ठेवला. त्याचप्रमाणे पूर्वीपासून आजपर्यंत ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी, आता सध्या 2025ला भारत पाकिस्तानचं युद्ध आलं, पूर्वीपासून आजपर्यंत या देशाच्या रक्षणासाठी जे शहीद झाले त्या सर्वांना क्रांतिकारी लाल सलाम. त्याचप्रमाणे महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम, मानद मुद्रा, महामहिलांना मानवंदना आणि ज्यांनी इथपर्यंत देश आणून ठेवला त्या सर्वांना नमन नतमस्तक आणि कुठल्याही जातीचा किंवा संघटनेचा सलाम नाही तर त्यांच्या कार्याला माझा सलाम. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील तालुका मूर्तिजापूरमधील कवठा नगरीचे किंवा कवठा गावचे किंवा कवठा शेलूचे सुपुत्र, सन्माननीय, आदरणीय, माननीय समाज सुधारक, समाजसेवक, पिढ्याने पिढ्या ज्यांच्या समाजसेवेचा, शिक्षक पदाचा आदर्श कवठा, हिवरा, कोडे, शेलू, बाजार, आसरा, बोरटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विश्वातील जनता घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज शिवनेरी नगर मानपूरमध्ये मी स्वतः गौतम बांगरे बागडे बगाडे, अमरावती जिल्ह्यामध्ये माझं गाव भातकुली तालुक्याच्या बाजूला जे चाकूर गाव आहे त्या ठिकाणचा मी रहिवासी आहे आणि हल्ली मुक्काम शिवनेरी नगर मानपूरमध्ये आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या शिवनेरी नगर मानपूर येथे स्वतःच्या सभागृहामध्ये गौतम बगाडे यांच्या सभागृहामध्ये आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि विलासजींचा वाढदिवस महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे साजरा होत आहे. विशेष विचार करण्याची गोष्ट आहे की अमरावती जिल्हा कुठं, अकोला जिल्हा कुठं, मुंबई कुठं. तर विलासजींचा जन्म 28/5/1972 या दिवशी झाला आणि त्यांचा वाढदिवस महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे साजरा करण्यात येत आहे. आणि विलासजींचं कार्य असं आहे, मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, मरावे पण कीर्ती रुपये भरावे, असं विलासजींचं कार्य. त्यांच्याबद्दल किती बोललं तर कमीच पडेल. ते शिक्षक देखील आहेत आणि माझे त्याच गावचे माझे जे सावळ बुद्धवासी हिम्मतराव डोंगरदिवे यांचे सुपुत्र संतोष डोंगरदिवे. आणि विलासजी डोंगरदिवे रेल्वेची परीक्षा द्यायला मुंबई मालाडमध्ये इकडं आले होते आणि संतोष डोंगरदिव्यांना मी जसं मुंबईला आणलं शिक्षक या पदासाठी, तसे विलासजी श्रावण डोंगरदेव किंवा शेलू बाजारचे माझे मित्र प्रदीप लोणचे पंचांग यांना माझी ओळख असल्यामुळे मी एका शाळेवर सर्व्हिसला असल्यामुळे या तिघांनाही बऱ्याचशा लोकांना मुंबईमध्ये तुम्ही नोकऱ्या त्या तिघांना मी शाळेवर लावणार होतो, पण योगाने जो होतं ज्याच्या त्याच्या परीनं लागेल तिकडे लागले. आणि विलासजीबद्दल किती बोललं तर कमीच पडेल. विलासजींचं आज मोदी सरकारच्या काळामध्ये आमचे नेते असून नसून उपयोग नाही. मोदी सरकारच्या काळामध्ये स्कॉलरशिप नाही आणि परमनंट नोकरी मिळत नाही. माझा मुलगा देखील निखिल बगाडे हा मुंबई विद्यापीठात MA प्रथम आला आणि 3 वेळा नेटची काम करून नेटची परीक्षा मुंबई विद्यापीठात प्रोफेसरची परीक्षा 3 वेळा पास झाला आणि आता PhDच्या तयारीमध्ये आहे. तर विलासजीबद्दल किती बोललं तर कमीच पडेल. आणि मी ज्यावेळेस योगायोग आणि महेंद्रजी इंदुबाई हिम्मतराव डोंगरदिवे त्याच गावचे माझे जे अक्कड सासू गावच्या भाषेत मुंबईच्या भाषेत मेवणे बोलतात, तर त्यांचा जो सुपुत्र आहे
महेंद्र डोंगर दिवे सध्या सुरतला आहे. त्यांची सासू आजारी होती, तर योगायोगाने मी त्यांच्या भेटीला गेला आणि कवठ्यामध्ये गेल्यानंतर 2 दिवसांचं माझं त्या ठिकाणी भाषण झालं. त्यांच्या मैतावून आल्यानंतर शेलू बाजारला भाषण झालं आणि थोड्याच दिवसामध्ये मग मी ठरवलं होतं की मी डायरेक्ट इनडायरेक्ट जे वर्षवास असतं किंवा प्रत्येक ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट मी जे आर्थिक मदत असतो आणि जे धर्माचं कार्य करतात, मग विठ्ठलजी यशवंत उमारे यांचं मी यूट्यूबमध्ये नाव दिलं. आणि जे माझ्या भावाचे सुपुत्र आहे विनोद बागडे, की ज्या गावामध्ये विहार नव्हते, एका काळात मूर्त्या होत्या, मला बघून खंत वाटायची. तर विहार नसल्यामुळे जे भगवंत डोंगरदिवे यांनी जागा दिली, तर त्या ठिकाणी विहार नसल्यामुळे संतोषजी डोंगरदिवे जे सम्राट अशोकाची प्रतिमा आहे, ते संतोषजी डोंगरदिवेच्या घरी आहे, ते मी विहारासाठी दान केलं. त्यानंतर प्रदीपजी लोह पंचांग यांचं माझ्या लग्नाच्या अमरावतीला ज्या ठिकाणी मी बिच्चू टेकडीवर भोवतीच्या घरी राहायला होतं, त्या ठिकाणी प्रदीपजी होते आणि त्यांची माझी अचानक भेट झाली. त्यांची माझ्या लग्नाला पण ते आले होते आणि त्यावेळेस माझं लग्न झालं तर बायकोला पहिले मी त्यांच्या घरून गेलो, नंतर कवठ्याला गेलो. तर सांगायचं एवढं की विलासजींचं जे माझे जे जन्मभूमी, माझ्या आईची जे समाधी आहे, भातकुली तालुक्याच्या बाजूला जे माझं गाव आहे सापुट्या, ज्या ठिकाणी माझी जन्मभूमी आहे, माझ्या आईची समाधी आहे, त्या ठिकाणी बाजूला हरताळा एक गाव आहे. तर 2012 ते 2017 पर्यंत तिथे त्यांनी शिक्षक पदाची नोकरी केली. कवठ्याला प्रायमरी शाळेवर नोकरी केली, अमरावतीला जिल्हा परिषदला नोकरी केली, शाळेमध्ये बोरट्याला नोकरी केली आणि असे भरपूर मोठी यादी आहे यांच्या नावाची, की फार समाजसेवा आहे, समाजसुधारक. जसं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ज्ञान देतात, समाजामध्ये ज्ञान देतात, त्याचप्रमाणे जे प्रौढ शिक्षण असते त्या ठिकाणी पण त्यांनी कार्य केलं आणि फार मोठी गोष्ट आहे आणि समाजसेवक देखील आहे. आणि मोदी सरकारच्या काळात एका खाजगीकरण झाल्यामुळं नोकरी मिळत नाही, त्यामुळे समाजाची प्रगती होत नाही. विलासजी डोंगरदिवे हे फार हुशार आहे. त्यांना ज्या महापुरुषांची मी नाव घेतली, सर्वांचं त्यांना आवड आहे माझ्याप्रमाणे. आणि मी या ठिकाणी जे त्यांच्याच कुटुंबातील जे विमला डोंगरदिवे आहे, ते उपराई भालशी, जे अमरावती जिल्ह्यामध्ये ज्याला उपराई भालशी बोलला, जे भालशीचे लेख आहे आणि जे माजी सरपंच आहे त्यांच्याच कुटुंबामधले विमलाताई डोंगरदिवे जे आहेत, माझी भालशीचे आहेत. त्यांचं जे माहेर आहे भालसं, माझ्या मामाचं घर, त्यांनी मी एका संस्थेसोबत काम केलं. आणि त्यांची जे नात आहे हे कोमल, हे फार विद्वान आहे. त्यानंतर त्यांची वहिनी सुनीता किंवा वनिता काहीतरी आहे, विलासजी यांच्याच कुटुंबामध्ये आहे. कोमल डोंगरदिवे म्हणजे विमलाताई डोंगरदिवेची जे नात आहे, मुलाची मुलगी, त्यांची ती मोठी आई आहे. आणि माला डोंगरदिवे आहेत. त्यानंतर निदानजी डोंगरदिवे आहेत, सिंधुताई निदानजी डोंगरदिवे. त्याच कुटुंबामध्ये एक पायल वानखडे आहे, जिचं गाव ब्रह्मी आहे, तिच्या आईचं. आणि जे कवठा त्यांची जे निदान जे डोंगरदिवे समाजसेवक आहे, ज्यावेळेस माझी आई वृद्धवासी झाली 2019ला आणि संतोष डोंगरदिवे यांच्या त्याच गावामध्ये कवठ्याला ज्यावेळेस वर्षवासानिमित्त मी तिथं हजर होतो, तर निदानजी डोंगरदिवे हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्याच कुटुंबामध्ये पायल वानखडे फार विद्वान मुलगी आहे. तर पायल वानखडेला वडील नसल्यामुळं ते उद्या कलेक्टर किंवा पायलट, त्या देशाचे मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा आकाशाच्या पलीकडे जाऊन या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, कलेक्टर व्हावी अशी, त्यासाठी आम्ही त्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट आर्थिक मदत करत असतो. ज्या ज्या ठिकाणी वर्षेवास होतात त्या ठिकाणी कवठ्याला मागच्या वर्षी बोललो की अगरबत्ती मेणबत्ती, आणि मी 100 गावाचे संघ त्या कवठ्याला मागच्या वर्षी बोलावणार होतो. परंतु अचानक मग मी दुसऱ्यांदा ज्यावेळेस गावाला तिसऱ्यांदा पण कवठ्याला जावं लागलं. त्यावेळेस विनोदजी बागडे किंवा काही लोकांचे वाढ बोलूत आयडे बनारसीच्या माझ्या सावळाच्या भावाचे सुपुत्र, त्यांचा वाढदिवस टाकू शकलो नाही, विनोद बागडेला टाकू शकलो नाही. आणि विलासजीबद्दल बोलायला गेलं तर भरपूर आहे. जिथपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य राहते, मुंबई महाराष्ट्र, कवठा, आसरा, शेलू बाजार, बोरटा आणि मुंबई महाराष्ट्र देशाच्या आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटचा स्त्री पुरुष बालक असेपर्यंत या विश्वातली विलासजी म्हणजे डोंगरदिवे समाजसेवक, समाज सुधारक, समाज बांधव, धम्म बांधव यांचं नाव आपण कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. आणि ज्या ठिकाणी लोक चंद्रावर गेले, सूर्याच्या शोधात जातात आणि ज्या ठिकाणी गौतम बुद्धांची जन्मभूमी नेपाळ आहे, एवढंच जे शिखर ज्याला बोलतं, ज्या शिखर ज्याला बोलले जातो,
माउंट शिखर ज्याला बोलला जातो, हे एका व्यक्तीचं नाव आहे. नेपाळी गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे. सम्राट अशोकाच्या काळात, गौतम बुद्धांच्या काळात हे भारतामध्येच होते. आज जरी वेगळं आपण पाकिस्तानला जाऊ शकत नाही, पण नेपाळमध्ये जाऊ शकतो. जसं आम्ही माझ्या आवडीचं गीत आहे की हिमालयाच्या उंच शिरावर फळकत राही निशाणी, माझे आवडीचं गीत आहे. देशावर मी गीतं भूतं, राष्ट्रगीत, भोजगीतं मी युट्यूबला बोललो. काय कारणामुळं त्यांनी माझी प्रॅक्टिस अचानक घालून तर डायरेक्ट बोलला आणि अचानक कमी त्यांनी टाईप केलेलं आहे. ते पण सर्वांनी विद्यार्थ्यांनी बघावं. आणि विलासजीबद्दल किती बोललं तर कमीच आहे. फार हुशार आहेत, चांगल्या प्रकारे आहे आणि धम्माचा ध्यास घेतलेला. त्यानंतर 2024ला मी योगायोगाने माझे पहिल्यांदा मी गेलो. कालांतरे माझे साडू हिम्मतराव डोंगरदेव बुद्धवासी झाले. त्यानंतर 3रा दिवस झाल्यानंतर मी 100 संघ डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना आर्थिक मदत पण करणार होतो. जे आशाबाई, नानाबाई डोंगरदेवी आहे, ज्यांच्या घरी ग्रंथ बसला होता. विलासजी रावण डोंगरदेव हे ग्रंथ वाचन करत होते, पठण करत होते. 2024ला कवठा शेलूमध्ये त्यांनी वाचन केलं बुद्ध आणि धम्माचं. त्यानंतर 2023ला शेलू बाजारमध्ये ते वाचन केलं. 2022ला हिवरा कोर्डला वाचन केलं. आणि मी जसं की 2 दिवस इथं पहिल्यांदा गेलो. महेंद्र डोंगरदेवचे सासू आजारी असल्यामुळे योगायोगाने भेटीला गेलो. कवठ्याला 2 दिवस भाषण झालं. शेलू बाजारला सम्राट अशोकावर माझं झालं आणि प्रदीपजी लघुपंचांग आहे. माझं जे कार्य आहे, मी बौद्ध धर्माचा प्रचार नसताना पण मी एक जे इमलाताई डोंगरदेव माझे सरपंच आहे कवठे, त्या गावामधूनच भालशीमधून या कार्यक्रमाची सुरुवात केली. बौद्ध धर्माचा प्रचार नसताना वयाच्या 8 वर्षापासूनच मी समाजाचं काम करतो आणि खऱ्या जाती स्त्री आणि पुरुष दोनच समजून वागतो. आणि ज्या ठिकाणी जसं लोक चंद्रावर गेलेले आहे, सूर्यावर गेले आणि एव्हरेस्ट शिखर आहे, जास्त शिखर आहे, माउंट शिखर आहे, हे जे एका व्यक्तीचं नाव आहे. आणि भारतात जे गणित तज्ज्ञ होते राधानाथ, त्या गणित तज्ज्ञ भारताचे राधानाथ हे जे माउंट शिखर, एव्हरेस्ट शिखर, जास्त शिखर जे एका व्यक्तीचं नाव, त्यांनी त्यांना मदत केली आणि गणिताच्या साहाय्याने एव्हरेस्ट शिखरची उंची मोजली. जे नेपाळला आहे. शेवटच्या ज्यांना विश्व बोलावलं, शेवटच्या टोकावर मी तिथे लिहून ठेवतो. विलास महान विश्वविख्यात धम्मप्रचारक, महान समाज सुधारक. आणि त्यांच्याबद्दल किती बोललं तर कमीच पडेल. विलास रामनजी डोंगरदेवे, मुक्काम कवठा शेलू, तालुका तुळजापूर, जिल्हा अकोला, कवठ्या नगरीचे सुपुत्र. हा या ॲड्रेस मी सुवर्ण अक्षरामध्ये तिथे लिहून ठेवला आहे. त्याचप्रमाणे जे संघ आहे, विशाखा महिला संघ 1940मध्ये त्यांची स्थापना झाली. पूर्वी जसं विहार नसताना प्रफुल्लजी देशमुख यांनी शंकराच्या मंदिरामध्ये सर्व देशमुख कुटुंबियांनी, आमच्याच जातीच्या लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता. त्यांना माहिती नव्हती की सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारत बौद्धमय होता. तर जर कोण सत्कार्य करत असेल, प्रफुल्लजी देशमुख स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय या तत्वाचा तंतोतंत उपयोग करून एक न होणारे कार्य काही तिथल्याच आमच्यात काही लोकांनी आता नाव घेत नाही की विलासजी डोंगरदेवेचे असतील किंवा विमलाताई डोंगरदेवची एकाच कुटुंबातले जरी असतील तर प्रत्येकाचे विचार हे भिन्न भिन्न आहेत. तर त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही, पण मी हेच सांगेल की आमच्यात काही लोकांनी विहारासाठी विरोध केला होता, पूर्वी पण विरोध केला होता. आणि प्रफुल्लजी देशमुख 2022-23ला त्यांचा 22 साला मी युट्यूबला टाकणारच आहे. प्रफुल्लजी देशमुख ज्यावेळेस सरपंच झाले 22-23 साली, त्यांनी विहार नसल्यामुळे भंतेजींचे सर्व देशमुख कुटुंबाने पैसा काढून, बौद्ध धर्मियांनी पैसा काढून भंतेजीची चांगल्या प्रकारे सोय केली. आणि प्रफुल्लजी देशमुख अजूनही विहाराला, चांगल्या कामाला विरोध काही लोक करत होते स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा, नासमज होण्यासाठी. तर मी सर्वांना हात जोडून विनंती करेन की मी कोणाला विद्वेषून बोलत नाही. तर ज्या विमलाताई माझे सरपंच जे आहे, कोमलची आजी, भालशीची लेख आहे, महादेवराव कायदेची लेख आहे. आणि त्यांनी मी एका सोबत काम केलेलं आहे शेतीचं. त्यांच्या आईने, माझ्या आईने, त्यांच्या बहिणीने, योगायोगाने त्यांच्या बहिणीची माझी भेट कितीतरी वर्षानंतर झाली शोभाची. तर मी हेच विनंती करेल की तुम्ही सत्कार्य करा, चांगले करा, कार्य करा. फळाची अपेक्षा करून जिवंतपणे या महाराष्ट्रात जरी न्याय मिळाला नाही तर मेल्यानंतर न्याय मिळेल. आणि मला डोंगरदेव, सिंधुताई डोंगरदेवे,
सिंधुताई निदान डोंगरदिवे आहेत, भगवंता डोंगरदिवे यांनी विहाराला जागा दान केली. गौरव डोंगरदिवे, एक गोष्ट मला आठवते की 2019ला मी वर्ष माझी आई बुद्धवाशी झाली आणि मी दुःखातच होतो आणि त्या ठिकाणी माझं भाषण झालं आणि गौरवजी डोंगरदिवे यांनी लगेच 1 मिनिटात मला भाषण तर देऊ दिलं नाही, चिठ्ठी दिली. पण त्यावेळेस त्यांना माझं महत्त्व कळलं ना, कालांतराने त्यांचं महत्त्व कळलं. त्यानंतर 2024ला विठ्ठल यशवंत माळे ज्यावेळेस संतोष डोंगरदिवे यांचे वडील जे आहेत इंदुबाई डोंगरदिवे यांचे पती आहेत हिम्मतराव डोंगरदिवे, माझे मोठे साधू. तर ते बुद्धवासी झाल्यानंतर मी विठ्ठल यशवंत माळे यूट्यूबमध्ये दिलं. त्यांचं माझं नातं त्यावेळेस मी 12 वर्षाचा होतो, ते विवाहित होते, त्यांना मुलं पण होते. त्यावेळेस पासून चांगला ना त्यांनी ते धम्माचा कार्य करत असतील. मग विठ्ठल माळे असतील, विनोद बागडे, डोंगरदिवे, आशाताई, नानाभाऊ डोंगरदिवे असतील, कोणी जरी असेल तर डायरेक्ट इनडायरेक्ट आम्ही मदत त्यांना करीत असतो. समाजाचं कार्य करत राहा. मग कुठल्याही गावाला जरी संघ नसेल, जरी गाडी न्यायचं असेल, एक मला फोन करा, मी तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या नावावर पैसे पाठवून द्या. पण धम्माच्या कार्याला स्थगिती न करता आणि धम्माचं कार्य करत करत चांगलं कार्य करा. लोकांचं वाईट चित्त, भगवान बुद्धाने कधी द्वेष केला नाही, तर लोकांचं कुठल्याही सत्कार्याला विरोध करू नका, विहाराला विरोध करू नका, चांगल्या कामाला विरोध करा. आणि तुमच्या विचार महापुरुषांचा, संतांचा, शहीदांचा, तुमच्या सर्वांचा वारसा घेऊन माझ्यासारखे हजारो लाखो माझ्या विचारांचे तयार करून पुढील तुमचं जीवन आहे हे करेन. तुमचा जो विचारांचा वारसा आहे, कार्याचा वारसा जगाच्या, मुंबई, महाराष्ट्र, देशाच्या आणि तालुका, शेलू, बाजार, कवठा आणि सगळीकडे तुमच्या विचारांचा वारसा मी सगळे नेणार. आणि जे विशाखा महिला संघ आहे हे भरपूर ठिकाणी जात असतो, परंतु सर्वच सांगणं होणार नाही. आजूबाजूच्या परिसरामध्ये हिवरा, कोर्डे, शेलू, बाजार, बोरटा, तालुका, मुर्तेश्वर, आसरा, कळमगाव, अमरावती जिल्ह्यामध्ये हात आणि सगळीकडे. आणि विलासजींचा वाढदिवस फक्त शिवनेरी मानखुर्दमध्ये साजरा होत नाही, त्या कवठ्यामध्ये साजरा. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज हा वाढदिवस मी साजरा करू शकलो नसतो, कारण माझी जे धर्मपत्नी आहे सीमा गौतम बागडे, सध्या हे संतोष डोंगरदिवे त्यांची जी आई आहे इंदुताई हिम्मतराव, बुद्धवासी हिम्मतराव डोंगर यांच्या पत्नी, त्यात माझी पत्नी तिथंच आहे. तर त्यामुळे हा वाढदिवस मी साजरा करू शकलो नसतो. तर त्या ठिकाणी आता वेळेअभावी बोलायला लागलं तर भरपूर आहे. आणि मी जिथपर्यंत जिवंत राहणार, महिला मंडळ कुठले असं, संगीता अमृत डोंगरदिवे गायिका आहे, विपश्यना केली माला डोंगरदिवे आहे, वनिता किंवा सुनीता डोंगरदिवे आहे, आशाबाई आहे, उषा त्यांची मुलगी, बंडू आहे, अस्मिता त्यांची चुलत बहीण आहे, आपला तन्वीर आहे. आणि पायल वानखडे यांची आम्ही नक्कीच काळजी घेऊया. आणि बोलायला लागलं तर संपणार नाही, 2 तास जरी कमीच पडतील, परंतु हा वाढदिवस मी साजरा करू शकलो नसतो. आज मी बोलतो, उद्याची गॅरंटी नाही, म्हणून ज्यावेळेचं काम त्याच वेळेला करावं, कारण या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते आहे आणि दिलेला शब्द मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. म्हणून सत्कार्य करा, चांगले करा आणि समाजाचा गाळा धम्माचं कार्य करत सर्व जाती धर्मांना आकाशाच्या पलीकडे घेऊन जा आणि सत्कार्य करा. तुमच्या विचारांचा वारसा, तुमच्या कार्यांचा वारसा गौतम बगाडे सारखे या जगामध्ये लाखो लोक तयार होतील. मुंबईच्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून माळकरी, वाळकरी, भक्तकरी आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी, ब्राह्मण, मुस्लिम लाखोच्या संख्येने या गौतम बगाडे यांच्या सभागृहामध्ये हजर झालेले आहे. पण वेळ कमी पडत आहे, जिथं पण बोलायचे वेळ कमी पडत आहे. आणि ज्यांचे नावं मी घेतलेले नाही, तर वेळेबाब घेतले नाही तर कृपया नाराज होऊ नका. जिथपर्यंत मी देशमुख कुटुंब असं नाही तर डोंगरदेव कुटुंब, कवठ्याचा एकही व्यक्तीचं नाव मी जिथपर्यंत जिवंत असेल प्रत्येकाचं नाव यूट्यूबमध्ये मी टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि जिथपर्यंत मी सर्वांचे नाव टाकणार नाही तिथपर्यंत मी शेवटचा अंतिम श्वास सोडणार नाही. आणि माझं वयात 61 वर्ष चालू आहे आणि मी स्वतःसाठी जगण्यापेक्षा पूर्वीपासून दुसऱ्यासाठी जगायला शिकलेलो आहे. आणि आता वेळ कमी पडत आहे आणि मी त्या विलासजी श्रावणजी डोंगरदिवे मी जीवन आज आहे उद्या नाही, जसं मी सांगितलं की
विठ्ठलजी यशवंतराव माळे यांचं जे कमान आहे माझ्या खर्चाने बांधून, त्यांच्या शेतामध्ये जे रेवतभंतीची समाधी बांधली हे माझ्या खर्चानं बांधलं. मला महर म्हटल्यानं मला ते कदाचित मी नसेल तर जर समाज कार्य करणारे विलासजी डोंगरदेव असतील, कोणी असतील, त्यांच्याही नावाचे कमान माझे काही मुलं आहेत, निखिल बगाडे किंवा प्रेमसागर बगाडे, स्वतः खर्च करून माझे मुलं फार हुशार आहेत. आणि कवठा नगरीवर ज्यावेळेस आम्ही पुस्तक लिहायला घेणार तर त्यावेळेस विलास डोंगरदिवे, आशाबाई नानाभाऊ डोंगरदिवे, प्रदीप लवपंचांग, संतोष डोंगरदिवे, महेंद्र डोंगरदिवे किंवा त्यांचे चुलत भाऊ जे आहेत, आणि या सर्वांचे नाव टाकणार आहे. आणि एक दिवस असा येईल की त्या शेलू बाजारच्या कवठ्याच्या बाहेर ज्यावेळेस निघणार त्या विलास डोंगरदेव या नावाच्या एक जिवंतपणे का होईना पण आम्ही मोठे कमान त्या ठिकाणी बांधू आणि त्यावर लिहू की समाज सुधारक विलासजी श्रावण डोंगरदेवे. बोलायला गेलं तर कमीत कमी त्यांच्या पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी त्यांना लक्ष शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ आयुष्य आजन्म किंवा उदंड आयुष्य लाभो. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विश्वातील जनतेला तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वातील जनतेला हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वातील जनतेच्या लाखो शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर हो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. चूक भूल वेळेअभावी चूक भूल झाला, क्षमा.